नमस्कार, गुड इव्हनिंग. आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा चेक करून घेऊ की M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग आज आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट केला, लाईव्ह मार्केटमध्ये काय सायकॉलॉजी होती, कशावरून त्याला आपण मॅनेज केलं, ए टू झेड क्लिअरिटी आपण या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर इथे तुम्हाला ऑर्डर बुक ओपन दिसत आहे. ऑर्डर बुकमध्ये आपण दोन ट्रेड एक्झिक्यूट केले आहे. एक आहे निफ्टीच्या कॉल साईडनी आणि दुसरा जो आहे तो आहे निफ्टीमध्येच पुट साईडनी. तर दोन्ही पण ट्रेड निफ्टीमध्ये झालेले आहेत. तर डायरेक्टली मी इथे निफ्टीचा इंडेक्स चार्ट ओपन करून घेतो आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली या ट्रेड मागील सायकॉलॉजी काय होती. तर डायरेक्टली मी इथे इंडेक्सचा चार्ट ओपन करून घेतो. तर मी इथे निफ्टीचा इंडेक्स चार्ट ओपन करून घेतलेला आहे. आजची तारीख आहे 10 डिसेंबर. इथे तुम्ही बघू शकता कालची जी क्लोजिंग होती निफ्टीची ती एक्झॅक्टली या लेवलवर क्लोजिंग होती आणि आज जी ओपनिंग दिली निफ्टीनी ती या लेवलवर दिली. तर ऑलमोस्ट जी ओपनिंग होती ती टोटली फ्लॅटच होती. पहिली कॅन्डल जी बनवली इंडिकेशन कॅन्डल होती. क्लॅरिटी नव्हती की हा कोणत्या साईडने जाणार, कारण की खालच्या साईडने वीक होता आणि बॉडी जी होती ती स्मॉल होती. आणि पहिल्या कॅन्डलमध्ये आपण तसं डिसिजन बनवत नाही किंवा मग एक डायरेक्शन कन्फर्म पण होत नाही. पहिल्या कॅन्डलमध्ये फक्त एक क्लॅरिटी असते की बीटीएसटी एसटीबीटी जे प्लेयर असतात ते सेटल होतात किंवा मग व्हॉल्यूम जो आहे तो सेटल होण्याचा प्रयत्न करतात, म्हणून आपण पहिल्या कॅन्डलला इग्नोर करतो. त्यानंतर दुसरी कॅन्डल जी आहे ते डायरेक्शन दाखवलं खालच्या साईडनी आणि तिसऱ्या कॅन्डलने स्ट्रक्चर कन्फर्म करत एक इंगल्फिंग कॅन्डल बनवत यांनी प्रॉपर जे डायरेक्शन आहे ते अपसाईडचं कंटिन्यू केलं. इथे क्लिअरिटी आलेली होती की हा अपसाईडने जाऊ शकतो. इथे आपण थोडा इंटरेस्ट दाखवला पण, बट काय झालं की पीडीएच लेवल हा ऑलरेडी डोक्यावर होता. टार्गेट जे होतं ते 1:1चं पण ओपन नव्हतं, म्हणून आपण या कॅन्डलमध्ये एक्झिक्यूट केलं नाही. जर टार्गेट जर मोठं असतं, कमीत कमी 1:1चं जर स्पेस ओपन असता तर 100% आपण या कॅन्डलवर ट्रेड एक्झिक्यूट केला असता आणि राईट केलं असतं पूर्ण प्रॉफिट. बट काय झालं की स्पेस कमी होता, म्हणून या थर्ड कॅन्डलमध्ये आपण ट्रेड एक्झिक्यूट केला नाही. आपण कंटिन्युअसली लाईव्हमध्ये डिस्कस करत होतो. मी तुम्हाला सांगत पण होतो की इथून एक स्ट्रक्चर कन्फर्म होऊ द्या. स्ट्रक्चर कन्फर्म झालं त्यानंतर आपण ट्रेड एक्झिक्यूट करणार आहे. आणि एक्झॅक्टली त्यांनी काय केलं की पीडीएचला टच केलं, तिथून खाली आला आणि त्यानंतर खाली जाण्याचा प्रयत्न केला. ऑलमोस्ट हे जे मोमेंटम झालेलं होतं याला 50% त्यांनी रिकव्हरी दिली. त्यानंतर पुन्हा अपसाईडने जायला लागला. तर इथे क्लिअरिटी काय होती की प्रॉपरली हा अपसाईडचं डायरेक्शन कंटिन्यू करताय. हा एक लो लावला, त्यानंतर हा लो लावून हा वरच्या साईडने निघाला. तर इथे 5 मिनिटमध्ये तर स्ट्रक्चर कन्फर्म होतच, बट त्यासोबत 15 मिनिटमध्ये पण यांनी प्रॉपर वेनी एक स्ट्रक्चर कंप्लीट केलेलं होतं आणि सिनॅरो पण जो होता तो अपसाईडचा दाखवत होता. तर एक्झॅक्टली जेव्हा या लेवलला काढून यांनी क्लोजिंग दिली या लेवलमध्ये, तर या कॅन्डलवर मी तुम्हाला ट्रेड एक्झिक्यूट करायला सांगितलं आणि मी स्वतः पण केला. जनरली आपण नेहमी काय करतो की आपण सेम कॅन्डलवर ज्या कॅन्डलवर आपण एंट्री करतो त्या कॅन्डलचा लो आपण स्टॉप लॉस लावतो. बट आपण इथे तसं केलेलं नव्हतं. मी तुम्हाला क्लिअरली सांगितलं होतं की आपण एका कॅन्डलवर स्टॉप लॉस न लावता आपण जो स्विंग लो आहे तो आपण स्टॉप लॉस लावणार. जे पण आपले प्रीमियम मेंबर्स आहेत जे आज माझ्यासोबत लाईव्हमध्ये होते त्यांना मी क्लिअरली सांगितलेलं होतं. तुम्हाला माहित असेल, ज्यांचं आता मिस झालं त्यांना इथे क्लिअरिटी येऊन जाईल की एक्झॅक्टली आपण आजच्या ट्रेडची सायकॉलॉजी काय ठेवलेली होती ती. तर इथे या कॅन्डलच्या क्लोजिंगवर आपण ट्रेड एक्झिक्यूट केलेला होता. मी इथे सांगितलं होतं की या कॅन्डलचा लो आपल्याला स्टॉप लॉस लावायचा नाहीये. आपण स्टॉप लॉस लावलेला होता एक्झॅक्टली हा लो जिथनं हा रिव्हर्स केला तिथे. रिझन काय, कारण की 15 मिनिट्समध्ये जर मी याला कन्वर्ट करतो इथे, तर बघू शकता की एक्झॅक्टली या लोवरून हा इथे जाऊन वरच्या साईडनी शिफ्ट झालेला होता आणि स्ट्रक्चर जे होतं ते पण वरच्या साईडनी शिफ्ट झालेलं होतं. या लेवलला काढलेला होता. तर आपलं टार्गेट जे होतं ते या लेवलवर आपण ठेवलेलं होतं. तर स्पेस पण क्लिअर होता. जबरदस्त वेळी मार्केट परफॉर्म पण करत होतं, कारण की प्रीमियममध्ये ऑप्शन प्रीमियममध्ये एक स्ट्रेंथ पण दिसत होती आणि कंटिन्युअसली प्रीमियम जे आहे ते अपसाईडनी वाढताना पण दिसत होते. तर या माइंडसेटने आपण काय केलं, स्ट्रक्चर कन्फर्मेशनवर आपण या कॅन्डलच्या क्लोजिंगवर आपण एंट्री घेतली इथे आणि हा जो स्विंग लो आहे तो आपण स्टॉप लॉस लावला. हा होता आपला पहिला ट्रेड, जो की आपण कंटिन्यूच्या साईनमध्ये अप साईडने घेतलेला होता कॉल साईडने. यांनी थोडंफार इथे वरच्या साईडने प्रॉफिट दाखवलं, पण एक्झॅक्टली जो आपला स्टॉप लॉस आलेला होता प्रीमियममध्ये तो 20 पॉईंट्सचा होता. ऑलमोस्ट यांनी 17-18 पॉईंट या लेवलपर्यंत प्रॉफिट दाखवलं. 1:1 कंप्लीट होणारच होतं, बट तिथनं हा रिव्हर्स फिरला आणि त्यानंतर डायरेक्टली मोठी कॅन्डल बनवत इथे लावला जो स्टॉप लॉस आहे तो या कॅन्डलमध्ये आपला बुक झाला. आणि मग तुम्हाला माहिती आहे की जेव्हा ज्या डायरेक्शनमध्ये आपण एंट्री करतो आणि ती एंट्री जर फेल झाली तर आपण रिव्हर्सल सेटअपमध्ये ऍक्टिव्ह करतो. तर सेम आपण रिव्हर्सल सेटअप इथे ऍक्टिव्हेट केलेला आहे. जसं या स्विंगच्या खाली आणि क्लोजिंग दिली, आपला स्टॉप लॉस घेताना त्यानंतर क्लोजिंग दिली, तर आपण ट्रेड रिव्हर्सलमध्ये ऍक्टिव्हेट केला, जो की होता या कॅन्डलच्या क्लोजिंगवर. या लेवलच्या खाली जशी या कॅन्डलनी क्लोजिंग दिली तर कॅन्डल पण जबरदस्त सॉलिड कॅन्डल होती. WRC होती, स्ट्रॉंग क्लोजिंग क्लिअर दिसत होती आणि प्रीमियम जे आहे पुट मधले ते पण इकडे वाढताना दिसत होते आणि त्यांनी पण डायरेक्शन कंप्लीट केलेलं होतं. तर जसं या कॅन्डलने क्लोजिंग दिली, या कॅन्डलच्या क्लोजवर आपण एंट्री घेतली आणि सेम कॅन्डलचा जो हाय आहे तो आपण स्टॉप लॉस लावला. वन फ्लो मध्ये यांनी या लेवलपर्यंत 1:1 जे टार्गेट आहे ते कंप्लीट करून दिलेलं होतं. म्हणजे ऑलमोस्ट इथे जे आपण ट्रेड घेतलेला होता या लेवलमध्ये आपण जेव्हा हा रिव्हर्स फिरला तर इथे आपण 20 पॉईंटचा आधी स्टॉप लॉस बुक केला. आणि जेव्हा मी तुम्हाला रिव्हर्सल फिरायला सांगितला लाईव्ह मध्ये, तर सर्वांनी जिथे एंट्री घेतलेली होती
त्यांनी लगेचच या लेवलवर मी 1:1 कम्प्लीट झालं, तर 1:1 पेक्षा जास्त होतं, तर मी डायरेक्टली जसं हा टच झाला तर मी तुम्हाला बुक करायला सांगितलं. कारण काय की इनिशियल स्टेजमध्ये आपल्याला जे कॅपिटल आहे ते प्रोटेक्ट करायचं असते, ते कॅपिटल वाढवायचं असते, त्यानंतर ते वाढलेल्या कॅपिटलवर आपण रिस्क घेऊन समोर काम करतो. बट इथे सिनारिओ काय दिसत होता की मार्केट झिगझॅग मुवमेंट करत होता, वर गेलं लगेचच खाली आलं, आणि असं नेचर मार्केटचं नाही की तो सरळ खाली जाणार, तो स्ट्रक्चर नुसार खाली जातो. आणि जर खाली गेला नसता, इथनं जर हा रिव्हर्स फिरून जर डायरेक्टली या झोनमध्ये जर फिरत राहिला असता, तर जे हातात आलेलं होतं ते पण आलं नसतं. म्हणून जसंच 1:1 कम्प्लीट झालं, 4-5 पॉईंट एक्स्ट्रा पण वरची त्यांनी दिले, तर लगेच मी इथे तुम्हाला बुक करायला सांगितलं, आणि त्यानंतर मार्केट स्लोली एका रेंजमध्ये फसलेलं होतं. कंटिन्यू मी लाईव्हमध्ये कॉमेंट्री करत होतो, आणि माझी ट्रेलिंग कुठे येत आहे किंवा मी कशा पद्धतीने ट्रेड मॅनेज करत आहे ते पण मी तिथे सांगत होतो. इथे एंट्री घेतल्यानंतर ह्याच्यानंतर तर ट्रेलिंगचा चान्स आलेला नव्हता, या लेवलपर्यंत 1:1 कम्प्लीट झालेलं होतं. बट तुम्हाला माहिती आहे की मी जनरली डायरेक्ट एंट्री घेतल्यानंतर जसं टार्गेट कम्प्लीट होतं मी एक्झिट करत नाही, मी ट्रेलिंगनीच बुक करतो. तर ह्याच्यामध्ये ट्रेलिंगचा चान्स आलेला नव्हता. इथे लो लावल्यानंतर हा वर गेला आणि खाली आला. खाली आल्यानंतर आपला रूल काय आहे, एकतर आपण फ्रॅक्टलवर ट्रेलिंग करतो किंवा मग डॉमिनेट कॅन्डलनी करतो. तर याच्यामध्ये कोणतीही डॉमिनेट कॅन्डल आलेली नव्हती, फ्रॅक्टल आलेला होता ज्याने स्ट्रक्चर कन्फर्म केलं. तर जो एसएल आधी इथे होता तो डायरेक्टली सिक्युअर करून आपण या लेवलवर आणला. त्यानंतर स्लोली हा खाली आणलं. या लेवलवर आपण पुन्हा पोझिशनमध्ये प्लसमध्ये आलेलो होतो, म्हणजे लॉस कव्हर करून प्लसमध्ये आलेलो होतो. इथे चांगली एक स्पाइक पण लावली. मग हा पुन्हा वर गेला, पुन्हा खाली आला, तर इथे आपल्याला पुन्हा एकदा चान्स मिळाला ट्रेलिंगचा, आपण इथे ट्रेल केला. त्यानंतर जसंच या लेवलला आणि या कॅनलमध्ये ब्रेक केलं, त्यानंतर मार्केटमध्ये एक चांगला फ्लो आला खालच्या साईडनी, आणि प्रीमियम पण पुट साईडचे फ्लोमध्ये वाढायला स्टार्ट झाले. त्यानंतर जेव्हा हा खालच्या साईडने निघाला, तर इथे आपल्याला प्रॉपरली डॉमिनेट कॅन्डल अकॉर्डिंग एक ट्रेलिंगचा चान्स मिळाला. पीडीएल लेवल खालच्या साईडने होतं, एक्सपेक्टेशन 100% पीडीएलचंच मी ठेवलेलं होतं लास्टला, आणि ते कम्प्लीट पण केलं. काय झालं की जेव्हा हे कॅन्डल खालच्या साईडने बनल्या, तर डॉमिनेट कॅन्डल अकॉर्डिंग जो स्टॉप लॉस ट्रेल करत मी आणलेला होता, तो मी कॅन्डल टू कॅन्डल ट्रेल करायला स्टार्ट केला. जेव्हा ही कॅन्डल स्ट्रॉंग आली तर मी ह्याच्या हायवर लावला. त्यानंतर या कॅन्डल नंतर जेव्हा ही कॅन्डल आली डॉमिनेट, तर मी इथे लावला. जर बुक करायचं असतं तर याच्यावर पण करता आलं असतं, बट एवढं मला वाटत नव्हतं की हा एवढा वर इथून रिकव्हरी देईल. मला वाटलं की हा थोडा वेळ इथे थांबणार आणि तेव्हा रिकव्हरी म्हणजे कंटिन्यू साईन दाखवणार खालच्या साईडनी, तर हा डायरेक्टली पीडीएल टच करू शकतो. पण त्यांनी तसं न करता काय केलं की एक लो लावला, आणि त्यानंतर जेव्हा मी टाईट ट्रेल केला होता, जो एसएल इथे होता तो मी ट्रेल करून इथे लावला, आणि इथं जेव्हा रिव्हर्स फिरला तर इथे लावला. जो ट्रेलिंग आहे तो या झोनमध्ये बुक झाला. त्यानंतर मार्केट ओव्हरटाईल करून ऑलमोस्ट या सेलरला टच करण्याचा प्रयत्न केला, आणि तिथनं रिव्हर्स होऊन आता जी लोची जी क्लोजिंग दिली आहे ऑलमोस्ट डेलोच्या जवळच आहे. टार्गेट हेच होतं, बट त्यांनी आधी आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस बुक केला आणि त्यानंतर टार्गेट कंप्लीट केलं आहे. एंट्री एकदम परफेक्ट होती, टेक्स्टबुक एंट्री होती. जे तुम्हाला मी शिकवलेलं आहे एक्झॅक्टली त्या अकॉर्डिंगच होती. प्रत्येक गोष्ट तर मी लाईव्हमध्ये शिकवलेलीच आहे. जे पण आज लाईव्हमध्ये होते प्रीमियम स्टुडंट त्यांनी तर पूर्ण क्लॅरिटी घेतलेलीच आहे. दोन्ही पण ट्रेड त्यांनी माझ्यासोबत घेतले. पहिला ट्रेड काय झालं ते तुम्हाला मी क्लिअर केलं की अप ट्रेंडच्या स्ट्रक्चरमध्ये आपण ट्रेड एक्झिक्यूट केला. इथे ऍक्च्युअलमध्ये आपण स्टॉप लॉस लावतो जो की कॅन्डलचा लावतो, बट सायकोलॉजी मॅच करून मार्केटचा सिनेरिओ बघून आपण कॅन्डलचा न लावता आपण स्विंग लो आज लावलेला होता. आणि त्यानंतर 20 पॉईंटचा जो स्टॉप लॉस आहे तो आपला या झोनमध्ये होता. जेव्हा यांनी इथपर्यंत मोमेंटम दाखवलं तर ऑलमोस्ट 17-18 पॉईंट आपल्याला दिले होते, बट रिव्हर्स फिरला तर इथे लावला जो स्टॉप लॉस होता 20 पॉईंटचा तो या कॅन्डलमध्ये आपला बुक झाला. त्यानंतर सिंपल आहे की रिव्हर्सल सेटअप आपला ऍक्टिव्हेट झाला. 1:1 पण इथे कंप्लीट दाखवलं होतं, स्पेस ओपन आहे. त्या बेसिसने आपण काय केलं, जसं या लोच्या खाली क्लोजिंग दिली तर आपण नेक्स्ट स्टेट जो आहे प्रॉपर जो शिकवलेला आहे एक्झॅक्टली त्यानुसारच आपण एंट्री घेतली इथे, आणि या सेम कॅन्डलचा हाय आपण स्टॉप लॉस लावला. त्यानंतर जसं जसं मार्केट फ्लो करत गेलं खाली तसं जसं आपण त्याला ट्रेल केलं. हा जो स्टॉप लॉस होता हा ऍक्च्युअल स्टॉप लॉस होता. त्यानंतर आपण ट्रेल केला, इथे लावला, त्यानंतर इथे लावला, त्यानंतर डॉमिनेट कॅन्डल आली तर मग आपण इथे लावला, आणि इझिली वाटत होतं की हा आता ऑटोमॅटिकली पीडीएल लेवलला टच करणार, मोठा टार्गेट देणार. तर मी कन्झर्वेटिव्हली प्रॉफिट बुक करण्यासाठी काय केलं की अजून टाईट ट्रेल केला, इथे लावल्यानंतर टाईट ट्रेल केला, इथे लावला, आणि जेव्हा हा लो लावून जेव्हा इथं हा रिव्हर्स केलेला आहे तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो आपला बुक झाला. एकदम सिंपल होतं. सगळ्या गोष्टी लाईव्ह मध्ये एंट्री पासून एक्झिट पर्यंत मॅन्युअली मी केलेली आहे, बट एंट्री कशी घेतली त्यामागील सायकोलॉजी काय होती काय नाही ए टू झेड मी लाईव्ह मध्ये सांगितलं. एक्झॅक्टली मी जी एंट्री घेतली सेम भरपूर जणांनी एंट्री घेतली, भरपूर जणांची स्क्रीनशॉट मी बघितलेले आहे, आणि लाईव्ह मध्ये पण सगळ्यांनी सांगितलं तर तिथे पण आपण कम्युनिकेट केलेलं आहे. भरपूर जणांनी वन ऑन वन माझ्यासोबत बोलून पण एक्सप्लेन केलं, आणि सोबत जे उरलेले होते त्यांनी स्क्रीनशॉट टाकून पण कन्फर्म केलेलं आहे. ओके, तर 2 ट्रेड होते, दोन्ही प्रॉपर आपल्या सेटअपनुसार होते. एमवनच्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग होते. पहिला जो ट्रेड होता तो ट्रेंड कंटिन्युएशन मध्ये होता, आणि दुसरा जो होता तो आपला रिव्हर्सल मध्ये होता. दोन्ही ट्रेड प्रॉपरली त्या पद्धतीने चाललेले आहेत. आधी आपण स्टॉप लॉस बुक केला 20 पॉईंटचा, त्यानंतर आपण या लेवलपासून या लेवलपर्यंत जे आहे ते आपण प्रॉफिट कॅप्चर केलं. ऑलमोस्ट 43 पॉईंटच्या जवळपास, त्याच्यापेक्षा दुप्पट आपण केलेला आहे. जेवढं पण दिलं सॅटिस्फाईड आहे. तर एकदम सिंपल होता, सांगण्यासारखं आज काही नाही आहे, कारण की मार्केटने एवढं काही चॅलेंज दिलं नाही, स्मूथली कंटिन्युअस चालत गेलं. फक्त काय झालं की एंट्री घेतल्यानंतर इथे या झोनमध्ये जास्त स्लो झालेला होता, ऑलमोस्ट 1-1.5 तास एकदम रेंजमध्ये फसला होता, तर तिथे थोडंसं पॅनिक झालेलं असेल. बाकी त्यानंतर तर फ्लो आपल्या साईडनीच होता, तर तिकडे आपल्याला प्रॉफिट पूर्ण कंटिन्यू करून दिलेला आहे. ओके, तर इथे तुम्हाला पूर्ण पिक्चर क्लिअर झाली असेल. निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर मी तुम्हाला पुन्हा ऑप्शन चार्टवर घेऊन जातो, आणि तिथे एक्सप्लेन करतो की आपल्या कॉल साईडनी आपण किती स्टॉप लॉस दिला, कुठे एंट्री होती,
काय पॉईंटने आपण त्याला मॅनेज केलं. त्यानंतर पुट साईडचं पण काय होतं ते पण मी तुम्हाला डायरेक्टली निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर एक्सप्लेन करतो. तर डायरेक्टली मी इथे निफ्टीचा ऑप्शन चार्ट ओपन करून घेतो. तर इथे बघू शकता की तुमच्यासमोर ऑप्शनचा चार्ट मी ओपन करून घेतलेला आहे. पहिला जो ट्रेड झाला होता तो आपला कॉल साईडनी होता, अप साईडनी इथे. ओके, तर तिथे आपण जो कॉल बाय केलेला होता तो होता 25,900चा कॉल. एक्झॅक्टली त्या बेसिसने आपण इथे कॉल लावून घेतला आहे. इथे तुम्हाला माहिती आहे की ऑप्शन बाईंग आपण करतोय अकाउंटमध्ये. तर इथे हा जो ट्रेड बनवलेला आहे हा ऑप्शन बाईंगचाच आहे. एक्झॅक्टली तुम्ही बघू शकता ही कॅन्डल आहे, जी की कॅन्डल आहे आपली ऑप्शनच्या प्रीमियम मधली ही कॅन्डल. ओके, याच्या क्लोजिंगवर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला आणि सेम कॅन्डलचा लो म्हणजे की हा जो लो आहे स्विंग लो हा आपण स्टॉप लॉस लावलेला होता. इथून इथपर्यंत यांनी मोमेंटम दाखवलं, बट इथनं जेव्हा रिव्हर्स झाला तर इथे लावला जो स्टॉप लॉस आहे तो या झोनमध्ये आपला बुक झाला. तर किती पॉईंटचा स्टॉप लॉस आपण घेतलेला आहे आणि एक्झॅक्टली किती पॉईंट यांनी दिले ते पण आपण कॅल्क्युलेट करून घेऊ. तर एक्झॅक्टली तुम्ही बघू शकता की या लेवलपासून या लेवलपर्यंत यांनी 20 पॉईंट्सचा ऑलमोस्ट आपला स्टॉप लॉस घेतलेला आहे आणि वरच्या साईडने आधी यांनी किती दिले 18 पॉईंटच्या जवळपास काहीतरी यांनी इथे दिलेले होते. बट रिव्हर्स फिरला आणि आपण 1:1 बुक केलेलं नव्हतं. मी तुम्हाला पण बुक सांगितलं नव्हतं, भरपूर जणांनी केलं, भरपूर जणांचं पेंडिंग होतं. तर इथे ते आपलं इथे बुक झालेलं आहे. मग दुसरा ट्रेड जो आपण फिरवला तो होता पुट साईडचा 25,900चाच पुट. तर तो पण मी इथे लावून घेतो म्हणजे तिथे पण तुम्हाला क्लॅरिटी येऊन जाईल. तर मी इथे 25,900चा इथे पुट लावलेला आहे. ओके, तर इथे तुम्हाला क्लॅरिटी येऊन जाईल. तर जो रिव्हर्स ट्रेड होता तो होता या कॅन्डलमध्ये याच्या क्लोजिंगवर. तर ती कॅन्डल कोणती आहे? ती कॅन्डल आहे ही कॅन्डल. याच्या क्लोजिंगवर ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा जो लो आहे तो स्टॉप लॉस लावलेला. इथून इथपर्यंत यांनी 1:1 कम्प्लीट केलेलं होतं. ओके, त्यानंतर याच्यामध्ये काही ट्रेडिंगचा चान्स आला नाही, खाली आलं, वर फिरलं, तर फ्रॅक्टल टू फ्रॅक्टल ट्रेड करायला स्टार्ट केलं. मग ट्रेड केल्यानंतर जेव्हा ही डॉमिनेट कॅन्डल आली तर इथे सिक्युअर केलं. त्यानंतर मोठी कॅन्डल ही पण आली, तर टाईट ट्रेडिंग अजून इथे केली. त्यानंतर हा जेव्हा इथे रिव्हर्स फिरला तर इथे आपला जो प्रॉफिट आहे ते इथे बुक झालेला आहे. त्यानंतर तर चांगलीच यांनी व्होल्टिलिटी दाखवली, पुन्हा हाय करत त्यांनी ऑलमोस्ट क्लोजिंग जी दिली आहे डे हायच्या जवळच आहे. तर याला पण आपण पॉईंट वाईज कॅल्क्युलेट करून घेऊ की एक्झॅक्टली किती पॉईंटचा स्टॉप लॉस होता आणि किती पॉईंट आपण बुक केला आहे. तर या कॅन्डलच्या क्लोजिंगवर आपण एंट्री घेतली. याचा जो स्टॉप लॉस होता तो होता 16 पॉईंटचा. एक्झॅक्टली इथे बघू शकता. त्यानंतर यांनी फर्स्ट याच्यामध्येच आपल्याला जे प्रॉफिट दिलं ते दिलं ऑलमोस्ट 27 पॉईंटच्या जवळपास. तर इथे मी भरपूर जणांना इथे बुक करायला सांगितलेलं होतं, कारण की ऑलरेडी हा जो 20 पॉईंटचा जो स्टॉप लॉस आहे तो इथे आपला रिकवर करून आपण प्रॉफिटमध्ये पण आलेलो होतो. भरपूर जणांनी एक्स्ट्रा प्रॉफिट पण इथे बुक केला आहे. त्यानंतर हा पुन्हा या लेवलवर कॉस्टमध्ये जेव्हा आपण घेतला म्हणजे त्या कॉस्टच्या खाली आलेला होता. त्यानंतर पुन्हा यांनी जे अपसाईडने मोमेंटम दाखवलं ते दाखवलं या लेवलपर्यंत. तर इथे तुम्ही बघू शकता यांनी प्रॉफिट दाखवलं ऑलमोस्ट 46% आणि पॉईंट्समध्ये जे होतं ते होतं 61%. म्हणजे क्लिअर कट काय आहे की ज्यांनी 10,000 ट्रेड केले असेल आरामात त्यांच्या अकाउंटमध्ये इथे 4,500च्या जवळपास प्रॉफिट दाखवलेलं असेल. ओके, आणि ज्यांनी 1,00,000 ट्रेड केलं असेल त्यांच्या अकाउंटमध्ये 45,000च्या जवळपास प्रॉफिट 100% दाखवलेलं असेल. बट एक्झॅक्टली तुम्हाला माहिती आहे की आपण एक्झॅक्ट टॉपवर जर बुक करत नाही तर आपला ट्रेलिंग कुठे होता? आपला ट्रेलिंग होता या कॅन्डलच्या लोवर, जो की आपला इथे बुक झालेला आहे. तर एक्झॅक्टली आपल्या खिशात किती पर्सेंट आले आणि किती पॉईंट आपण कॅप्चर केले ते पण मी तुम्हाला सांगून देतो. इथे आपण पॉईंट कॅप्चर केले 43 आणि पर्सेंट वाईज जर गेलो तर आपण इथे 33% जे आहे ते आपण कॅप्चर केलेलं आहे. जेवढं पण दिलं सॅटिस्फाईड आहे. कारण काय की कालचा दिवस होता जो की आपण कॉस्ट टू कॉस्ट काढला, त्याच्या आधी आपण ऑलमोस्ट 220%च्या जवळपासचं कॅरी केलं आणि 166% आपण तिथे बुक केलेलं होतं. तर तो पण दिवस जबरदस्त होता. आजचा पण 33% इथे आपण कॅप्चर केला आहे. तर ओव्हरऑल हा स्टॉप लॉस जो आधी गेला कॉल सेटचा तो बुक करून आपण अल्टिमेट लेवलनी इथे चांगल्या पद्धतीने प्रॉफिटमध्ये आहे, ऑलमोस्ट मोठामोठी 20%च्या जवळपास. तर बेस्ट आहे. जेवढी मोमेंटम दिली तेवढी आपण पूर्ण कॅप्चर केली. ही तर व्होल्टाईल मोमेंटम होती, याच्यावर जास्त गेला पण नाही. एक्झॅक्टली या झोनच्या जवळपासच आपला बुक झालेला आहे. तर जेवढं पण दिलं सॅटिस्फाईड आहे. ऑलमोस्ट इथे आपण लावून घेतलेला आहे 25,900चा पी. तर यामध्ये पण काय क्लॅरिटी होती हे पण तुम्हाला इथे क्लिअर झाली असेल. तर निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर आणि निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर दोघांवर पण इथे तुम्हाला पूर्णपणे क्लॅरिटी आलेली असेल. हेच तुम्हाला मी ऑर्डर बुकवर घेऊन जातो आणि तिथे पुन्हा तुम्हाला एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली कोणत्या टायमिंगला ट्रेड एक्झिक्यूट केला आणि कोणत्या टायमिंगला त्याला बुक केलेला आहे. तर डायरेक्टली मी इथे ऑर्डर बुक ओपन करून घेतो. ओके, तर इथे मी ऑर्डर बुक ओपन करून घेतलेला आहे. पहिला ट्रेड जो आहे निफ्टीचा जो की कॉल साईडने घेतलेला होता तो आपण एक्झिक्यूट केलेला होता 10:15 तिथे मी निफ्टीचा 25,900चा कॉल बाय केला जो की बाय झालेला होता 155 मध्ये. त्यानंतर ऑलमोस्ट 1:1 दिलं, बट आपण बुक न करता स्टॉप लॉस बुक केला जो की आपला झालेला होता स्टॉप लॉस 10:50 25,900चा कॉल जो की आपला बुक झालेला आहे 135 मध्ये. ऑलमोस्ट 20 पॉईंट जे आहे ते आपण इथे आधी स्टॉप लॉस बुक केला. त्यानंतर सेम आपण जो ट्रेड सुरू होता त्याला रिव्हर्सलमध्ये ऍक्टिव्हेट केलं. खालच्या साईडनी पुट साईडनी तो आपण रिव्हर्सल ट्रेड ऍक्टिव्हेट केला आहे 10:55 जवळपास. तिथे मी निफ्टीचा 25,900चा पुट बाय केलेला जो की झाला होता 131 मध्ये. त्यानंतर आला ट्रेल करत करत पूर्ण राईट केलं आणि याला जे बुक केलं आहे ट्रेलिंग मध्ये ते बुक केलं आहे 12:47 25,900चा पी जो की आपला बुक झालेला आहे 174 मध्ये. तर इथे 43 पॉईंटच्या जवळपास आपण इथे प्रॉफिट बुक केलं. पर्सेंटेज जर कॅल्क्युलेट केलं तर इथे 33%च्या जवळपास काहीतरी ROI निघत आहे.
जेवढं पण दिलं सॅटिस्फाईड आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण की मार्केटने जेवढं मुवमेंट केलं तेवढं पूर्ण आपण खिशात टाकलेलं आहे. नॉर्मल घेऊन फक्त आपण बाहेर निघालेलं नाही आहे. प्रॉपर प्रोसेस फॉलो केली, जे मार्केटने दाखवलं, शो केलं, प्रॉपरली आपल्या इमोशनला मॅनेज करून सगळ्या गोष्टी करून आपण चांगल्या लेवलवर आता दिवस क्लोज करतोय. होप करतो की तुम्ही पण जबरदस्त वेळी आजचा दिवस मॅनेज केला असेल आणि एंड ऑफ द डे ग्रीनमध्येच क्लोज केलेलं असेल. ज्यांना कोणाला पण आमच्यासोबत जुळायचं असेल, लाईव्ह मार्केटमध्ये बसून आमच्यासोबत लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग करायची असेल, तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि पूर्ण डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून तुम्ही आमच्यासोबत जोडू शकता आणि तुमची प्रॉफिटेबल जर्नी आमच्यासोबत स्टार्ट करू शकता. त्याचसोबत डिस्क्रिप्शनमध्ये पण पूर्ण डिटेल दिलेली आहे, त्यावर पण जाऊन तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता. आणि हे जे मी रोज एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो, तुम्हाला अपडेट देतो की एक्झॅक्टली आपल्या सेटअप वॉर्डिंग आज आपलं काय झालं. हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर इथे तुम्हाला आजच्या दोन्ही ट्रेडचं अपडेट इथे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. तर आजच्या अपडेट व्हिडिओ आपण एवढंच ठेवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक. बाय.